तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सुनेत्रा पवारांनी जेडपी आणि पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांशी पहिल्यांदाच संवाद साधला। सुनेत्रा पवार यावेळी बोलताना भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या। सर्व विजयी उमेदवारांचं त्यांनी अभिनंदन करत दादांचं स्वप्न साकार करणं हीच खरी श्रद्धांजली असेल असं मत व्यक्त केलंय। बारामतीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सर्वात मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण नक्कीच दादांच्या मनातलं स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते। एका क्षणात आपण सगळे पोरके झालो, पण दादांचं नेहमी काम आणि काम हेच एक ध्येय असल्यामुळे दादांना आवडणाऱ्या गोष्टीच आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे।